नमस्कार. तर आता शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची न्यूज आता समोर आलेली आहे. ते म्हणजे PM किसान आणि नमो किसान सन्मान निधी योजनेच्या संदर्भात बघा, तुम्हाला एकही हप्ता मिळणार नाही जर तुम्ही हे काम केले नाही. बघा, तर तुम्हाला एक काम करायचं आहे. जर तुम्ही ते काम केले नाही तर तुम्हाला संपूर्ण जे काय आता हप्ते आहेत PM किसान आणि नमो किसान सन्मान निधीचे हे तुमचे बंद होणार. तर तुम्हाला ते काम करायचे आहे. कालच मुख्यमंत्री या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि जे काय आपले PM आहेत तर यांच्यामध्ये एक अशी नोटीस या ठिकाणी आलेली आहे, असे पत्र या ठिकाणी आले आहे की ज्यामध्ये सांगितले आहे की शेतकऱ्याला हे कागदपत्र काढले पाहिजे तर शेतकऱ्याला पुढील हप्ता चालू राहील. जर शेतकऱ्यांनी ते कागदपत्र नाही काढले तर त्याचे जे काय पुढील येणारे हप्ते आहेत तर हे आता बंद होतील. तर बघा, कोणते कागदपत्र काढायचे आहे, काय आहे अपडेट, संपूर्ण माहिती या ठिकाणी बघूया. तर बघा, देशभरातील PM किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. शेतकऱ्यांना 3 हप्त्याचे 2,000 रुपये प्रमाणे रक्कम दिली जातात. 24 फेब्रुवारीला PM किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता. शेतकऱ्यांना आता PM किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याच्या ठिकाणी प्रतीक्षा आहे. तर बघा, PM किसान सन्मान निधीच्या नियमानुसार 2 हप्त्यांमधील अंतर 4 महिन्याचं असतं. फेब्रुवारीचा 19व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्याला 20वा हप्ता जूनमध्ये मिळू शकतो. बघा, तर 19वा हप्ता मिळाला, आता 20वा हप्ता हे शेतकऱ्याला जूनमध्ये मिळणार आहे. परंतु हे 20वा हप्ता शेतकऱ्याला मिळण्यासाठी शेतकऱ्याला एक महत्त्वपूर्ण काम करायचे आहे. जर ते काम शेतकऱ्याने केले नाही तर हप्ताच मिळणार नाही. बघा, लक्षामध्ये घ्या. PM किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याचे 2,000 रुपये मिळवायचे असल्यास शेतकऱ्यांना 30 एप्रिलपूर्वी फार्मर ID कार्ड बनवावं लागेल. बघा, तुम्हाला माहीत असेल फार्मर ID कार्ड बनावं लागेल, पण सोबतच जे काय पत्र आहे त्या पत्राची देखील आपण माहिती पाहणार आहोत की शेतकऱ्याला ते देखील काम करायचं आहे. PM किसान सन्मान निधी योजनेचे पैसे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID कार्ड आहे त्यांना पाठवले जाणार आहेत हे सरकारचं स्पष्ट आहे. बघा, त्यामुळे शेतकऱ्याने फार्मर ID कार्ड काढलं नाही तर त्यांना PM किसान सन्मान निधीचे आणि नमो किसान सन्मान निधीचे अशी दोन्ही हप्ते म्हणजे की त्यांना 4,000 रुपये तात्काळ हे बंद करण्यात येणार. परंतु आता जे काय पत्र आहे ते देखील तुम्हाला काढणं गरजेचं आहे. फार्मर ID काढण्यासाठी तुम्हाला जवळच्या CSC केंद्र किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क करू शकतात. शेतकऱ्यांनी ओळख निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारचे ॲग्रीटॅक प्रोजेक्ट अंतर्गत फार्मर ID म्हणजे शेतकरी ओळखपत्राची सुरुवात केली आहे. फार्मर ID शेतकऱ्यांना जवळच्या CSC केंद्रावरून काढता येईल. बघा, तुम्हाला CSC केंद्रावरून देखील फार्मर ID कार्ड काढता येते आणि ऑनलाईन पण काढता येते. आणि जे काय आता हे पत्र आहे, जर तुम्ही ते पत्र नाही काढलं तुम्हाला काहीच या ठिकाणी हप्ते मिळणार नाहीत. तरी मोठी या ठिकाणी नोटीस टाकण्यात आली होती PM नरेंद्र मोदीजींनी. PM किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना मेसेज पाठवून 30 एप्रिलपूर्वी फार्मर ID कार्ड काढून घेण्यास सांगितण्यात आले आहे. बघा, तर हे जे काय आहे तर हे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर ID कार्ड काढून घेणं आवश्यक आहे. शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर ID काढून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी कृषी विभाग, महसूल विभाग आणि CSC केंद्रावरून फार्मर ID कार्ड या ठिकाणी संदर्भात माहिती देखील मिळू शकते आणि या ठिकाणी काढता देखील येते. तर हे तर झालं समजा आता फार्मर ID कार्ड. बघा, पण जे काय पत्र होते त्या पत्रामध्ये काय लिहिलं होतं बघा, तुम्हाला सर्वात महत्त्वाची माहिती सांगतो. या ठिकाणी जो काय पत्र होतं त्या पत्रामध्ये स्पष्टपणे लिहिले होते की फार्मर ID कार्ड तर काढावंच लागेल, पण या ठिकाणी तात्काळ तुम्हाला तुमचं जे काय आधार आहे हे आधार जर अपडेट नसेल तर ते देखील आधार अपडेट करून घ्यायचं आहे. आणि बघा, तुमच्या खात्यामधील जी काय KYC आहे ही आता तुटलेली आहे. बघा, सर्व शेतकऱ्यांच्या खात्याची KYC आता तुटलेली आहे. त्यांनी लवकरात लवकर KYC देखील करून घ्यायची आहे. बघा, जर KYC जर केली नाही तर तुम्हाला ते देखील हप्ता मिळणार नाही. हप्ते तुमचे रखडले जाणार आहेत. आधार लिंक तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करायचे आहे. बघा, सोबतच आता तुम्हाला जे काय तुमचे आधार आहे, जर आधारमध्ये काही चूक असेल आणि अकाउंटमध्ये जर काही चूक असेल तर ही देखील चूक दुरुस्ती करायची आहे. आता हे खूपच या ठिकाणी स्ट्रेट घ्यायला लागलेले आहे. या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी जे काय PM किसान सन्मान निधी यांचे अर्ज आहेत तर याच्यामध्ये आता चुका काढू लागलेल्या आहेत अधिकारी. त्यामुळे आता शेतकऱ्यांना काय करायचे आहे की त्यांचे जे काय चुकीचे नाव असेल अकाउंटमध्ये ते देखील दुरुस्त करून घ्यायचे आहे आणि फार्मर ID कार्ड तर काढायचंच आहे. तर ही नोटीस PM
नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी पाठवली आहे. शेतकऱ्यांना तत्काळ हे फार्मर आय डी कार्ड, आधार लिंक, जे काय आपले आधार आहे हे अपडेट करून घ्यायचे आहे. जे काय नावाची चुकी झाली आहे आधारमध्ये असो किंवा बँक खात्यामध्ये, ती चुकी देखील दुरुस्त करायची आहे. म्हणजे की शेतकऱ्याला पुढील हप्ते मिळणार, म्हणजे की हप्ता या ठिकाणी रखडणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, ही होती अपडेट, आणि अशीच अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा. तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची अपडेट. धन्यवाद.